नमस्कार. जय महाराष्ट्र. युवा सेना विधानसभा प्रमुख जत. आज विषय संक बसस्थानका निर्मितीबाबत. जत तालुक्यातला दुय्यम बसस्थानक निर्मिती आगार होण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. या राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जे महाराष्ट्राभर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या सुसज्ज सेवा देणारी एस टी महामंडळ हे काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्व सरकारच्या माध्यमातून सोबती यांच्या सर्वांच्या एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्वामुळे आज चांगली परिस्थिती या एस टी महामंडळाला मिळालं आहे. याचा संदर्भात आमच्या ग्रामीण भागामध्ये जत तालुक्यात जत आणि गिरगाव हे साधारणपणे 80 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आणि त्याचा अंतर आणि येथील होणारे कामे अडथळा येणाऱ्या लोकांना ये जाण्यासाठी वाहतूकमध्ये अत्यंत गतिमान परिस्थिती नसल्यामुळे आम्ही संकमध्ये दुय्यम बसस्थानक आगार होणे गरजेचं आहे. संकमध्ये 2 मोठी महाविद्यालय आहेत, संकमध्ये न्यायालय आहे आणि संकमध्ये महावितरण कंपनी हा मोठ्या प्रमाणात आहे. सर्व बाजारपेठा संघमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील सर्व 50 ते 52 गावांचे रोज जे दळणवळण आहे संकला निगडीत आहे. या संदर्भात लोकांना त्रास होतो. या गोष्टीसाठी दळणवळणाची सोय नसल्यामुळे आम्ही माननीय मंत्री महोदयांना, जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबरजी यांच्या माध्यमातून मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही निवेदनावर मागणी केली. ह्या निवेदनामध्ये संक पूर्व भागातील जत पूर्व भागातील 42 गावांनी आम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव दिला. संकमध्ये बसस्थानक होणं गरजेचं आहे आणि मागणी हे अत्यंत ग्राह्य धरून माननीय मंत्री महोदयांनी मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर या मान्यता देत असताना आम्ही ज्यावेळेला पत्र सगळं ग्रामपंचायतीला घेतलो त्यावेळेला एक संक ग्रामपंचायतमध्ये आम्हाला संक उपसरपंच यांनी आम्हाला एक हमीपत्र दिला होता. या हमीपत्रामध्ये त्यांनी उल्लेख करून दिला होता, उपसरपंच ग्रामपंचायत संक ताज जत जिल्हा सांगली यांच्याकडून हमीपत्र देण्यात येतो की मौजे संक ताज जत येथे नवीन एस टी डेपो आगार मंजूर झाल्यास सदर एस टी डेपोसाठी आगारासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायतकडून हमीपत्र लिहून देत आहे. हे 8/10/2025 रोजी ते संबंधित पत्र ग्रामपंचायत कार्यालयानं संकने दिला होता. पण त्याची ह्या संबंधित पत्रावर आणि मंत्री महोदयांनी आज पाठपुराव्याला आम्हाला दुजोरा दिला आणि विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळ सांगली आणि विभागीय कार्यालय सांगली यांच्याकडून मंजुरीचं पत्र संक बस डेपोसाठी मंजुरी मिळाली. ते मिळाली दिनांक 29/10/2025 रोजी आणि ज्या गावांचे 42 गावांचा उल्लेख करून सर्व गावांचे मागणी लक्षात घेता पत्र दिलेलं आणि जागेसाठी मागणी हे मागणीसाठी एक ना जागेची उपलब्धता करून द्यावे म्हणून 29/10/2025 रोजी विभागीय कार्यालयाने पत्र संबंधित ग्रामपंचायतला दिले असताना सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई ग्रामपंचायतकडून झालेली नाही, कोणतीही जागा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना निवेदनं दिले की संक दुय्यम आगार बस डेपोसाठी आपण आपल्याला जागा उपलब्ध करून द्या म्हणून आम्ही मागणी केली. असे 5 वेळा संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाला 5 वेळा आपण मागणी केली असता आज तागायत कोणतंही ह्याच्यावर कारवाई झालेली नाही. असे गाढ सुंद झोपेत झोपलेला हा ग्रामपंचायत संघचा एक ढिसाळ कारभार चालू आहे. कोणतेही विकासात्मक दृष्टिकोन ह्या ग्रामपंचायतीचा विद्यमान बॉडीने घेत नाही आहे. मग ते लोकांच्या गरजा ओळखून अनेक विविध कामे ठप्प झालेले आहेत. विकासात्मक दृष्टिकोनातून कोणतेही काम ह्या इथल्या ग्रामपंचायतीनं आज सुरू केलेलं नाही. येणारा निधीसुद्धा एक नाही हाताळायचा सुद्धा या ग्रामपंचायत बॉडीने कुठलेही करत नाही. यामुळे ना आज आम्ही लोकांना जनतेनं आम्ही एक आवाहन करतोय की बाबा संकमध्ये एक संघच्या वैभवात भर पडणारे एक फार मोठा प्रकल्प आणि संकला गतिमान करण्यासाठी इथल्या पूर्व भागातील
जनतेला एक न्याय मिळण्यासाठी संकला बसस्टँड होणं गरजेचं आहे. इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी, इथलं शिक्षणाचं वैभवात भर पडण्यासाठी आणि आपल्या छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दैनंदिनमध्ये बदल होण्यासाठी एस टी डेपो होणं गरजेचं आहे आणि बसस्थानक होणं गरजेचं आहे. याचा जर लाभ शेतकऱ्यांना किंवा इथल्या गावकऱ्यांना, इथल्या जनतेला जर मिळायचा असेल तर संकमध्ये दुय्यम आगार बस स्टँड होणं गरजेचं आहे. त्याचा विसर आमच्या ग्रामपंचायतीला पडल्यामुळं इथून पुढे आम्ही निवेदन आता 5 वेळा दिलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये आता सर्व जनतेला आम्ही भेटून फार मोठी उग्र आंदोलन करण्याची तयारी आम्ही करत आहोत. याला जनतेला एक कळकळीची विनंती आहे. विकास हा संघचा खुंटलेला आहे. आपण सुज्ञ नागरिक आहात संघचे आणि संघ भागातील सर्वांनी जर या आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची हाक देणार आहोत. आपण सहकार्य करावं आणि इथल्या वैभवात भर पडणारी आणि लोकांच्या जीवनामध्ये बदल घडणारा असा एस टी महामंडळ कार्यरत राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपल्याही संघामध्ये व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण याला ग्रामपंचायत अडथळा आणत असल्यामुळं हे आमचा प्रकल्प थांबलेला आहे आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, यावर आपण सुद्धा विचार करावा आणि आम्हाला साथ द्यावी अशी सगळ्यांना आम्ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.